साहेब माझे 1-2-3 मुद्दे आहेत. असं आहे, त्याच्यासाठी सगळ्यांना सांगितलं होतं की लेखी द्या म्हणून. तुम्ही पण लेखी दिले ना? हो दिले. पण त्याचं देतील उत्तर. त्याच्या व्यतिरिक्त एक स्थानिक मुद्दा आहे. त्याच्या व्यतिरिक्त नका विचारू, आता तुम्ही चेअरमनला भेटा. त्यांच्यावर वारंवार या ठिकाणी भेटून तो मुद्दा काही क्लिअर होत नाहीये. मला भेटा. तुम्हाला पण भेटलो होतो साहेब पाठीमागे. परत एकदा भेटा. मग उत्तर कधी भेटायचं ना साहेब याच्यावर? देतील ना उत्तर. आपण आम्ही कायमच येतोय पण त्याच्यावरती समाधानकारक उत्तरच भेटत नाही. बरं मांडा, 5 मिनिटात मांडा. चला उशीर झालाय, 5 मिनिटात मांडा. मी किरण ढोबळे, स्थानिक या ठिकाणी रहिवासी आहे. अनेक वेळा साहेब तुमच्याप्रमाणे आलेले कारखाना प्रशासनाकडे देखील आम्ही लेखी स्वरूपामध्ये देखील याच्या आधी अनेक निवेदन दिलेली आहे. विषय असा आहे की आमची खाली स्थानिक या ठिकाणी रहिवासी म्हणून सर्व ही वस्ती आहे आणि आत्ताच नव्याने या ठिकाणी जो डिस्टिलरीचा प्रकल्प आपण या ठिकाणी चालू केलाय त्या डिस्टिलरीचं संपूर्णतः सांडपाणी केमिकलचं हे नदीच्या बाजूला आमच्या वस्तीच्या बाजूला या ठिकाणी सोडलं जाते आणि ते सोडत असताना आपण चेअरमन या ठिकाणी बसले. अनेक वेळा आम्ही तो विषय मांडलेला आहे साहेब, तुमच्यापर्यंत देखील आलो होतो. आणि ते पाणी सोडल्यानंतर ते सर्व पर्क्युलेशन होते आणि त्याच्यातून 10-5 बोर विहिरींचं या ठिकाणी ते नुकसान झालंय आणि त्याच्यातून केमिकलचं पाणी या ठिकाणी आम्हाला वापरायोग्य राहिलेलं नाही. त्यावेळेस त्याच्यावरती कुठेतरी कायमस्वरूपी या ठिकाणी उपाययोजना कारखान्याच्या माध्यमातून झाली पाहिजे अशी अनेक वेळा या ठिकाणी मागणी केलेली आहे. परंतु त्याच्यावर अजून समाधानकारक या ठिकाणी आपल्याकडून उपाययोजना होताना दिसत नाहीये. त्या उपाययोजना आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करण्यात यावा असा एक आमचा या ठिकाणी मुद्दा आहे आणि तो नुसता या ठिकाणी बोलण्यापुरता नाही तर तो अंमलात देखील आणला पाहिजे असं एक माझं मत आहे. बाकी 2-3 मुद्दे आहेत. जे कारखान्याचं आपण कॉलेज चालू केलंय तर त्याचा शैक्षणिक निधी म्हणून आपण या ठिकाणी टनामागे शेतकऱ्यांकडून या ठिकाणी पैसे त्यातून कट करतोय. तर आम्ही जर सभासद आहे तर त्यामध्ये आमचे मुलं या ठिकाणी शाळेत घालत असताना त्यातून कुठलीही सवलत या ठिकाणी आम्हा सभासदांना दिली जात नाही. तर ती देखील सवलत या ठिकाणी दिली गेली पाहिजे असं एक त्याच्यावरती माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट की तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेर जे या ठिकाणी अनामत रक्कम या ठिकाणी शेअर्स म्हणून आपण या ठिकाणी जमा केलेले आहेत त्यावरती आपण त्यांना कायमस्वरूपी सभासद करून घ्यावं हे आपल्या सर्वांना या ठिकाणी या माध्यमातून मला सांगायचंय आणि त्यावरती आपण उपाययोजना कराव्यात. धन्यवाद. सभासद फक्त तुम्हाला सांगितलं नाही मी सुरुवातीला सांगितलं होतं आमचे स्थानिक सगळे आमच्या रहिवासी याच्यात कोणी सुधारणा करायची. आता तुम्ही विचारायचं उत्तर अर्जामध्ये बाकीचे 2 विषय टाकलेले ते का नाही वाचले तुम्ही? त्यांनी कसं काय डायरेक्ट म्हणले की हाय असं संपला विषय म्हणून? सर्वचा अध्यक्ष चेअरमन आहे एमडी साहेबांनी साहेबांना जेवढं उत्तर देता आलं तेवढं दिलं. विषयात वाचलं नाही ना मी जे टाकले ते. असं आहे की तुम्ही सभासद असताना पण तुम्हाला बोलावं आपण स्थानिक स्थानिक भूमिका असू दे सगळ्यांना दिला दिलेल्या संधीचा गैरफायदा आहे भूमिका. सभा संपल्यावर मी ऑफिसमध्ये क्रिया मी तुमच्याशी चर्चा करतो. अर्ज वाचला साहेब त्याच्यातले मुद्दे 2 वाटलेच नाही ना ते. असं दिलाय त्याचं जर वाचलं असं नाही बसा